नमस्कार. प्रेस एज्युकेशन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण भूगोल म्हणजे जिओग्राफी या वैकल्पिक विषयाची आज तोंड ओळख पाहणार आहोत की जो एमपीएससी ने नवीन नोटिफिकेशन आहे एमपीएससी तर त्यामध्ये 500 मार्क्सचा वैकल्पिक विषय हा एमपीएससी ने सुरू केलेला आहे. मग हा वैकल्पिक विषय 500 मार्क्स ज्याला वेटेज आहे असा हा वैकल्पिक विषय एमपीएससीचा आहे. बरोबर. तर आता हा 500 मार्क्सचा वैकल्पिक विषयाबद्दल आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. त्याच्यामधल्या जिओग्राफी बद्दल पाहणार आहोत. 500 मार्क्सचा तुम्ही आता तुमच्या टोटल 1750 मार्क्स एक्झाम आहे त्यापैकी 500 मार्क्स म्हणजे खूप जास्त वेटेच्या वैकल्पिक विषयात आहे. त्यापैकी 250 मार्क्स आणि 250 मार्क्स असे दोन पेपर्स असतात आणि या दोन पेपर फर्स्ट अँड जीएस पेपर ऑप्शनल पेपर फर्स्ट अँड ऑप्शनल पेपर सेकंड असे दोन पेपर 250 मार्क्सचे तुम्हाला तुमच्या ऑप्शनमध्ये लिहायचे असतात. खूप जास्त वेटेज आहे आणि त्याच मधले जिओग्राफी म्हणजे भूगोल या वैकल्पिक विषयाचा आज आपण थोडंसं अनालिसिस पाहूया की हा विषय ऑप्शनल वैकल्पिक विषय कसा निवडावा, का निवडावा, मग याचा सिलेबस काय आहे. साधारणतः असं म्हणतात की जिओग्राफीचा सिलेबस हा खूप वास्ट आहे. तर मी स्वतः जिओग्राफी ऑप्शनलची बॅच कंडक्ट करते आणि यामुळे मी तुम्हाला आणि यामध्येच जिओग्राफी याच विषयामध्ये माझी JRF नेट सेट या 3 एक्झाम मी क्वालिफाय झालेले आहे. त्यामुळे आणि माझा स्वतः UPSC साठी हा जिओग्राफी हा वैकल्पिक विषय होता ज्यामध्ये मला वन ऑफ द हायेस्ट मार्क आहे. मग त्यामुळे या वैकल्पिक विषय हा ज्यांच्या मनामध्ये डाऊट आहे ना की हा वैकल्पिक विषय का निवडावा त्यांचे आज सगळे डाऊट मी इथे क्लिअर करणार आहे. हे पहा, एमपीएससीचं हे नोटिफिकेशन आहे ज्याचा हा सिलेबस आहे ज्याच्यामध्ये जिओग्राफी या वैकल्पिक विषयाचा इथे सिलेबस सर्वांना व्यवस्थितपणे दिसतोय. ओके, आता हा सिलेबस आपण पाहूयात की ज्याच्यामध्ये दोन पेपर मी आता सांगितल्याप्रमाणे पेपर फर्स्ट आपण इथे पाहणार आहोत. तर या पेपर फर्स्टचा सिलेबस काय आहे. पेपर फर्स्ट सब्जेक्ट कोड 1027. आता तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की माध्यम आता कोणतं निवडावं, मराठी मीडियम मध्ये आम्ही जिओग्राफीचा पेपर ऑप्शनल लिहावा का इंग्लिश निवडावं. तर आता मी आत्ता सांगते, माध्यमाबद्दल आपण नंतर बोलू, पण ज्या भाषेमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात लिहिण्यामध्ये ती भाषा तुम्ही तुमचं माध्यम म्हणून निवडू शकता. त्या भाषेवरती तुमची कमांड तुमचं प्रभुत्व पाहिजे. जरी आत्ता नसेल तर हा एक स्किल आहे, हे प्रोसेसमध्ये तुमचे डेव्हलप होणारच आहे. त्यामुळे इंग्लिश पण असं काही नाहीये की मला इंग्लिश बोलता येत नाही म्हणून तुम्ही इंग्लिश ऐवजी मराठी घेतायत. पण एक विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, जी संदर्भ पुस्तकं आहेत ना ती जिओग्राफीची तुम्हाला मराठी पण मध्ये मिळतात, पण इंग्लिशमध्ये थोडी स्पीड येते लिहिण्यामध्ये आणि मराठीमध्ये स्पीड येत नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याला खूप छान मराठीमध्ये फास्ट स्पीडमध्ये लिहिता येत आहे आणि संदर्भ साहित्य जर आम्ही संदर्भ साहित्य मराठी आणि इंग्लिश दोन्ही उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भ साहित्याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. फक्त आता लक्षात ठेवा की मीडियम कोणता, मीडियम इज नॉट इम्पॉर्टंट, युअर कंटेंट युअर आन्सर रायटिंग इज इम्पॉर्टंट. बरोबर. मग आता इथे पहा, आधी सिलेबस समजून घेणं गरजेचं आहे. सिलेबस समजल्यानंतर येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन पेपर युपीएससीचा कसा असतो, कारण आता एमपीएससीची एक्झाम युपीएससी सारखीच झालेली आहे. त्यामुळे युपीएससीचा एक जिओग्राफीचा लास्ट इयरचा पेपर आपण घेऊन तो डिस्कस करूयात. म्हणजे तुम्हाला आता ह्या सिलेबस नंतर डिरेक्टली आपण क्वेश्चन कसे येतात याच्यावरती आपण नंतर चर्चा करणार आहोत. हे पहा सिलेबस काय आहे. तर सर्वात पहिला पॉइंट आहे जिओग्राफी. जिओग्राफी मधल्या फिजिकल जिओग्राफी आहे. एक मिनिट पहा, प्रिन्सिपल्स ऑफ जिओग्राफी हा पेपर फर्स्ट आहे. 250 मार्क्सचा एक पेपर आहे फर्स्ट आणि पेपर सेकंड. आता आपण या पेपर फर्स्ट बद्दल बोलतोय ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ जिओग्राफी आहे. पेपर फर्स्ट याच्यामध्ये फिजिकल जिओग्राफी, पेपर फर्स्ट मध्ये फिजिकल जिओग्राफी आणि ह्यूमन जिओग्राफी असे दोन पार्ट आहेत. दिसतात सर्वांना. 500 मार्क्सचे दोन पेपर आहेत. बरोबर. त्यातला पेपर फर्स्ट मध्ये फिजिकल जिओग्राफी आणि ह्यूमन जिओग्राफी मध्ये पहिला पेपर डिवाइड झालेला आहे. मग या फिजिकल जिओग्राफीचा सिलेबस काय आहे. तर फिजिकल जिओग्राफीमध्ये जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटोलॉजी, ओशनोग्राफी, बायो जिओग्राफी, एन्व्हायरमेंटल जिओग्राफी. बरोबर. हे तर ऑलरेडी तुम्ही प्रिलिम्ससाठी कोणत्याही राज्यसेवेची असेल किंवा गट क गट ब ची पूर्व परीक्षा असेल त्याच्यासाठी हा सब्जेक्ट डिटेलमध्ये वाचत नाहीत, पण आपण NCERT किंवा स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये पण याच्यातला बराच सिलेबस कव्हर झालेला आहे. आता जिओग्राफी हा ऑप्शनल वैकल्पिक विषय घेण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हेच आहे की जवळपास तुमचा जिओग्राफी हा ऑप्शनल वैकल्पिक विषयाचा 80% सिलेबस हा काय आहे, कॉमन आहे तुमच्या जनरल स्टडीज पेपरमध्ये. म्हणजे सपोज तुमचा पेपर जो जनरल स्टडीजचे पेपर आहे ज्याच्यामध्ये पेपर फर्स्ट मध्ये जिओग्राफी पण आहे,
जवळपास तिथे 70 ते 80 मार्क कव्हर होतात. पेपर थर्ड जो इकॉनॉमीचा पेपर आहे, पेपर थर्ड तुमचा एमपीएससीचा मेन्सचा पेपरमध्ये, त्याच्यामध्ये पण जिओग्राफी ऑप्शनल मधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कव्हर होतात. एसे मध्ये पण जिओग्राफी लिंक होऊ शकते आणि तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये पण जिओग्राफी वैकल्पिक विषयाचं नॉलेज तुम्हाला टुरिझम इंडस्ट्रीज असतील किंवा इंडियामधले जे काही आता ट्रेड वगैरे सुरू आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे लिंक करता येतात. म्हणून 80% तुम्हाला जनरल स्टडीचा अभ्यास तिथेच होऊन जातो. पूर्व परीक्षेमध्ये पण जिओग्राफी हा तुम्हाला अभ्यासावा लागतो. म्हणून एकदा जर जिओग्राफी हा वैकल्पिक विषय घेतला तर परत पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेच्या 2 पेपर्ससाठी तुम्हाला परत अभ्यास करायची गरज नाहीये. आता राहिलेला 20% जो सिलेबस आहे, याच्यामध्ये पण आपण चर्चा करू की फक्त या 20%च्या सिलेबससाठी या जिओग्राफीला वास्ट किंवा जिओग्राफी थोडा अवघड वैकल्पिक विषय असं लोकांमध्ये संभ्रम आहे, विद्यार्थ्यांमध्ये. पण असं काही नाहीये. हा 20%चा सिलेबस सुद्धा व्यवस्थितपणे अभ्यासला तर हा अवघड नाहीये, खूप सोपा सिलेबस आहे, पण व्यवस्थितपणे याला तुम्हाला अभ्यासायचा आहे. आता इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला? ओके. आता हे पहा, ह्युमन जिओग्राफीचा सिलेबस आपण पाहूया. आज फक्त आपण सिलेबस वरती चर्चा करतोय. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये एक पूर्ण एक युनिट घेणार आहोत सिलेबस आणि त्याच्यावरती त्या डिटेल सिलेबसची चर्चा करणार आहोत. आज फक्त आपण नेचर पाहत आहोत की पेपर फर्स्ट मध्ये कसं आहे आणि पेपर सेकंड मध्ये कसं आहे. पेपर फर्स्ट मधला पहिला पार्ट कोणता? फिजिकल जिओग्राफी आणि दुसरा ह्युमन जिओग्राफी, मानवीय भूगोल. मानवीय भूगोल, ह्युमन जिओग्राफी. याच्यामधला जो नवीन सिलेबस आहे, जो विद्यार्थ्यांना जिओग्राफीचा विषय मी 20% बद्दल बोलले होते आता, 20% सिलेबस जो वेगळा आहे तो कोणता? तर तो आहे पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी. हा एरिया तुम्हाला फक्त नव्याने अभ्यासायचा आहे. आणि नंतर इकॉनॉमिक जिओग्राफी, ऑलरेडी तुम्हाला इकॉनॉमिक जिओग्राफी प्रिलिमला आहे, मुख्य परीक्षेला आहे, त्यामुळे हा पण कॉमन एरिया आहे. पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जिओग्राफी, बरोबर, हा पण पूर्व परीक्षेला एनसीईआरटी मध्ये किंवा स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये कव्हर झालेला आहे. रिजनल प्लॅनिंग, तर रिजनल प्लॅनिंग थोडासा वेगळा घटक आहे, पण तो पण बऱ्यापैकी इझी आहे, सोपा आहे. आणि शेवटचा मॉडेल्स, थिअरीज अँड लॉज इन ह्युमन जिओग्राफी. फक्त पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी अँड मॉडेल्स, थिअरीज इन जिओग्राफी हे 2 युनिट सोडले ना, बाकीचा सगळा जिओग्राफीचा सिलेबस तुम्हाला प्रिलिम आणि मुख्य परीक्षेसाठी कामाला येणार आहे, बरोबर. हा ह्युमन जिओग्राफीचा सिलेबस कळला 5 सेक्शन मध्ये. ओके. आता नेक्स्ट बघूया पेपर सेकंड. 250 मार्कचा पेपर पहिला पाहिला, 250 मार्कचा पेपर दुसरा. आता हे 250 मार्कच्या पेपरमध्ये, पेपर सेकंड मध्ये मोस्टली पेपर हा इंडियन जिओग्राफी वरती आहे, बरोबर. पेपर फर्स्ट हा वर्ल्ड जिओग्राफीच्या कॉन्सेप्ट्स आहेत त्याच्यामध्ये, आणि पेपर सेकंड हा कम्प्लिटली पेपर ऑफ युअर इंडियन जिओग्राफी, तुमच्या पूर्ण भारताचा भूगोल यामध्ये कव्हर करायचा आहे. आणि हे ऑलरेडी आपण प्रिलिमसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी अभ्यासतो. आता हे पेपर सेकंड 250 मार्क्सचा पेपर टोटल, आणि जिओग्राफी ऑफ इंडिया दिसतोय इथे, जिओग्राफी ऑफ इंडिया. क्लिअर झालं? आता त्याचा सिलेबस पाहूया. त्यामध्ये याच्यामध्ये असं सेग्रिगेशन नाहीये, पार्ट ए पार्ट बी, जसं पेपर फर्स्ट मध्ये होतं की फिजिकल जिओग्राफी आणि ह्युमन जिओग्राफी. सलग सिलेबस आहे, बरोबर. आणि हा सिलेबस आपण पाहूया. हे पहा, इथं फर्स्ट पॉइंट आहे फिजिकल सेटिंग. याच्यामध्ये तुम्हाला इंडिया नेबरिंग कंट्रीज आणि रिलीफ, फ्लड, ड्रॉट असा सिलेबस आहे. डिटेलमध्ये बोलणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. रिसोर्सेस, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन अँड ट्रेड, कल्चरल सेटिंग, सेटलमेंट, रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग, बरोबर. पॉलिटिकल आस्पेक्ट्स, आणि कंटेम्पररी इश्यूज. आता विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक इथे गमत, हे बघा, हा जो रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट आहे हा चॅप्टर, सेटलमेंट आणि तुमचा कंटेम्पररी इश्यूज, तर हे जे चॅप्टर आहेत ना, पेपर फर्स्ट मध्ये पण आहे. म्हणजे तुम्हाला फक्त हे एकदाच अभ्यासायचे आहेत इंडियासाठी आणि वर्ल्डसाठी. म्हणजे हा पण एरिया तुमचा कंबाईन स्टडी करू शकता पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडची. इथे पण खूप वेळ वाचतो, त्यामुळे अभ्यास जरी सिलेबस खूप मोठा दिसत असेल ना, तर सिलेबस इंटरलिंक्ड आहे. फक्त तुम्हाला वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी व्यवस्थित करायची, वर्ल्ड आणि ह्युमन जिओग्राफी करायची, आणि इंडियन
जिओग्राफी जी आहे, जे भारताचा भूगोल आहे, त्यामधले सिलेक्टिव्ह चॅप्टर जर व्यवस्थित केले ना, तर वैकल्पिक विषय जिओग्राफी सारखा सोपा दुसरा कोणताच नाहीये. कारण हा 80% जीएस सोबत लिंक करतोय, तिथे मदत करतोय. ऑप्शनलचा व्यवस्थित 4 महिने अभ्यास केला तर स्कोरिंगचा आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, जे एकदा युपीएससीच्या टॉपरची लिस्ट पहा तुम्ही, तर प्रत्येक वर्षी पहिल्या 10 मध्ये 2 तरी जिओग्राफी वैकल्पिक विषय घेऊन रँकमध्ये आलेले असतात. म्हणजे टॉप 10च्या यादीमध्ये जिओग्राफी हा विषय असतोच. कारण जिओग्राफी हा विषय स्कोरिंग आहे, सोपा आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. अजून एक गोष्ट सर्वात महत्वाची हे सांगायची राहिली, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मॅप काढणं, फ्लो चार्ट काढणं, मॅप, फ्लो चार्ट, अजून डायग्राम्स, या गोष्टी म्हणजे क्रिएटिव्हिटी आवडते ना पेपरमध्ये करायला, आणि जे जे व्हॅल्यू ॲडिशन असतं ना, यामुळे खूप मार्क्स मिळतात पेपरमध्ये. म्हणजे नुसतंच मोनोटोनस लिहितायत तुम्ही, त्यापेक्षा जर डायग्राम्स, फ्लो चार्ट, इंडियाचा मॅप, वर्ल्ड मॅप, त्याचा काही सिलेक्टिव्ह पार्ट तुम्ही जर त्या पूर्ण आन्सर शीटमध्ये जर ड्रॉ केला ना, ते खूप वेटेज देऊन जातं आणि त्याला इझिली एक्झामिनर जास्त मार्क्स देतो. त्यामुळे इथे तुम्हाला क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे जिओग्राफी ऑप्शनल विषयामध्ये. त्यामुळे असा हा सगळा जिओग्राफीचा विषय विद्यार्थ्यांसाठी खूप इझी नेचरचा, खूप व्यवस्थितपणे सिलेबस 4 महिन्यामध्ये आरामात अभ्यास केला तर संपतो. नवीन जिओग्राफी ऑप्शनल विषयाची आपण नवीनच बॅच घेऊन येत आहोत. तर विद्यार्थ्यांना ज्यांना कोणाला जिओग्राफी वैकल्पिक हा विषय, भूगोल वैकल्पिक विषय निवडायचा आहे, त्यांनी कमेंट सेक्शनमधून कमेंट करा. तुमच्या काही विषय जरी जिओग्राफी जरी निवडायचा नसेल तरी तुम्ही मला वैकल्पिक विषय कोणता निवडू, कसा निवडू, याबद्दल पण व्यवस्थितपणे मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. तर तुम्ही हा विद्यार्थ्यांना ज्यांना जिओग्राफी निवडायचं ना, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.